एके दिवशी सपनाने मला भेटायला सांगितलं होतं, म्हणून मी सांगितलं की मी येऊ शकत नाही. सपना म्हणाली, ठीक आहे, तू येऊ शकत नाहीस तर मी येऊ शकते का? मी म्हणालो, ठीक आहे. ती यायला तयार झाली. मी विचारलं, मी हॉटेल बुक करू का? सपना म्हणाली, नाही, माझे मी बुकिंग करते. दुसऱ्या दिवशी तिचा मेसेज आला की मी आज तुझ्यापाशी पोहोचेन. संध्याकाळी मला हॉटेलमध्ये भेटायला ये. मी म्हणालो, ठीक आहे, संध्याकाळी भेटतो. मी माझ्या घरी सांगितलं की माझ्या मित्राच्या घरी काही कार्यक्रम आहे. मी आजचा दिवस तिकडे जाणार आहे. असे सांगून मी हॉटेलमध्ये पोहोचलो. मी खोलीची बेल वाजवली तेव्हा आतून आवाज आला. तर नमस्कार मित्रांनो, आजची ही कथा खूपच भारी होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माझे वय 24 वर्ष आहे. मी एका खेड्यातला असून मी मुंबईत काम करतो. माझ्या शारीरिक स्वरूपाबद्दल बोलायचे झाले तर माझं शरीर एकदम फिट आहे. याचे कारण म्हणजे मी दररोज व्यायाम करतो. तर मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझ्या कथा आवडत आहेत हे जाणून मला खूप आनंद झाला. मला आशा आहे की आपण सर्वजण मला आपले प्रेम आणि पाठिंबा देत राहा आणि माझ्या कथावर असंच प्रेम कराल. ज्या भावांनी आणि मित्रांनी माझ्या आधीच्या कथा ऐकल्या नाहीत त्यांच्यासाठी कृपया जुन्या कथांवरही एक नजर टाका. मी इथे आणखी एक नवीन कथा घेऊन आलो आहे. मित्रांनो, माझ्या कंपनीने माझी बदली मुंबईसारख्या मोठ्या शहरात केली. मुंबई हे माझ्यासाठी नवं शहर होतं. मुंबईत माझे कोणीच मित्र नव्हते. मी माझ्या कंपनीत काम करणाऱ्या एका मुलासोबत राहू लागलो. पण मला अजिबात बरं वाटत नव्हतं, म्हणून मी एक सुट्टी महिन्याची घेऊन माझ्या गावी आलो. त्याच वेळी मला फेसबुकवर मला मेसेज आला. तिनं लिहिलं होतं की मला तुझी स्टोरी ऐकायला खूप आवडते. त्याच्या कमेंटला मीही धन्यवाद लिहून उत्तर दिले. थोड्या वेळाने मला अजून एक कमेंट आला की तुझं नाव काय आहे? मी माझं नाव सांगितलं आणि तिचं नाव विचारलं आणि माझा व्हॉट्सअप नंबर दिला. नंतर थोड्या वेळाने तिने व्हॉट्सअपवर स्वतःची ओळख सपना अशी करून दिली. मी विचारलं, तू कुठून आहेस आणि काय करत आहेस? ती मूळची पुण्याची असून ती एका कंपनीत काम करते. आम्ही बोलू लागलो. त्या दिवशी असं काही घडलं की आम्ही रोज बोलू लागलो. एके दिवशी तिने मला सांगितले की तिचे लग्न झाले आहे आणि तिच्या लग्नाला जवळपास 4 वर्ष झाली आहेत. तिचा पती ट्रॅव्हल्स बसचा ड्रायव्हर आहे आणि दोघं व्हॉट्सअपवर खूप आम्ही बोलू लागलो. साधारण 10 दिवसांनी जेव्हा तिने माझ्यावर विश्वास ठेवला तेव्हा सपनाने मला तिचा फोटो पाठवला. फोटोमध्ये ती खूपच छान दिसत होती. ती सुंदर होती. सपना 25 वर्षाची होती. मी तिचं खूप कौतुक केलं. आता आम्ही रोज रात्री बोलू लागलो. एके दिवशी सपनाने मला भेटायला सांगितलं होतं, म्हणून मी सपनाला सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्या काळी माझ्या घरात काही काम चालू होतं. सपनाला सगळं सांगितल्यावर सपना म्हणाली, ठीक आहे, तू येऊ शकत नाहीस तर मी येऊ शकते का? मी म्हणालो, ठीक आहे, तू इथे ये. ती यायला तयार झाली. मी विचारलं, मी तुझी राहायची सोय करतो. सपना म्हणाली, नको, मी हॉटेलमध्ये राहीन. मी म्हणालो, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सपनाचा मेसेज आला की आज ती मुंबईला पोहोचेल. संध्याकाळी मला भेटायला ये. मी म्हणालो, ठीक आहे, मी संध्याकाळी भेटतो. दुपारी 4च्या सुमारास सपनाचा मुंबईला पोहोचल्याचा मेसेज आला. मला सपनाला भेटायला जायचं होतं, म्हणून मी माझ्या घरी सांगितलं की माझ्या मित्राचा वाढदिवस आहे, म्हणून मी तिकडे जाणार आहे. मी पटकन तयारी सुरू केली. तो पावसाळ्याचा दिवस होता. दिवस कधी उजडतो कळतच नाही. तो दिवस निघून गेला आणि संध्याकाळ झाली. मी घरातून बाहेर पडलो. माझ्या घरापासून हॉटेलकडे निघालो होतो. मला पोहोचायला किमान अर्धा तास लागणार होता. पावसाळ्यात बाईक चालवणं खूप अवघड असतं. मी हॉटेलच्या पार्किंगमध्ये मी बाईक पार्क केली आणि सपनाला फोन केला आणि तिचा रूम नंबर विचारला. मग मी हॉटेलच्या रिसेप्शनला गेलो होतो. रिसेप्शनवाल्याने माझं नाव विचारलं आणि सपनाच्या खोलीत फोन करून तिला विचारलं. तिथून तिचा होकार मिळताच मला एका माणसासोबत पाठवण्यात आलं.
त्या माणसाने मला खोली दाखवली आणि तो निघून गेला. मी खोलीची बेल वाजवली तेव्हा आतून आवाज आला. कोण? मी म्हणालो रमेश. मग तिने रूम सर्व्हिसला फोन करून 2 चहा मागवला. थोड्याच वेळात चहा आला आणि आम्ही दोघं चहा पिताना बोलू लागलो. चहा पिल्यावर तिने तिचे पांढरे जॅकेट काढून पलंगावरून माझ्या पायावर डोकं ठेवून झोपली. बोलता बोलता मी हळूहळू तिच्या केसांवर नाजूक हाताने हात फिरवू लागलो. मग आम्ही दोघांनी टाईम पाहिला तर 8 वाजले होते. सपनाने विचारले जेवण करणार का? तर मी म्हणालो आज मी तुला खाऊन टाकेल. सपना म्हणाली बघू तर आज तू किती खातोस. आम्ही दोघेही हसलो. तिने चिकन मसाला 2 प्लेट मागवले. मी विचारलं सपना तुला नॉनव्हेज खायला आवडतं का? तिने मला सांगितलं की हो, पण माझ्या घरी कोणी नॉनव्हेज जेवत नाही. हे सगळं बोलत असताना मी सपनाला पाठीमागून माझ्या कुशीत घेतलं. मग मी तिच्या समोर बसलो. थोड्या वेळाने आम्ही दोघेही प्रेमाचे क्षण घालवू लागलो. सपनाच्या डोळ्यात अश्रू येत होते. मी इतका चांगल्या प्रकारे करू शकतो अशी तिला अपेक्षाही नव्हती. सपनाने पूर्ण मला साथ द्यायला सुरुवात केली. सपना खूप चांगली होती. जवळपास 40 मिनिट सपना आणि मी तसा वेळ घालवला. थोड्या वेळाने आम्ही दोघं फ्रेश झालो आणि नाश्ता खाल्ला आणि आम्ही बोलू लागलो. त्या भेटीत आम्ही दोघं 2 दिवसात 10 वेळा मन मोकळे केले. ज्या दिवशी सपनाला मुंबई सोडावी लागली त्या दिवशी मी तिला विचारलं तुला मुंबईत कसं वाटलं? ती म्हणाली तुला आणि तुझ्या मुंबईला भेटून खूप बरं वाटलं. कदाचित देवाची इच्छा असेल तर आपण पुन्हा भेटू. मग ती तिच्या गावी गेली. त्यानंतर सपना कधीच माझ्याशी बोलली नाही आणि कदाचित माझ्याकडे वेळही नव्हता. साधारण वर्षभरानंतर एका अनोळखी नंबरवरून मला कॉल आला. तिने हॅलो म्हणताच मी तिचा आवाज ओळखला. मी म्हणालो सपना. ती शांत झाली. मग हळुवारपणे म्हणाली हो. आम्ही बोलू लागलो. ती जरा संकोच करत होती. कदाचित एवढा वेळ गेल्यामुळे असे घडले असावे. तेव्हाही आमच्यात खूप गप्पा झाल्या. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या R1 मराठी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन आणि पाहत रहा R1 मराठी कथा. धन्यवाद.